उद्या सोमवार वरुतिनी एकादशीला आपल्या घराच्या दरवाजात ही एक वस्तू जाळावी. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज सोमवार 13 एप्रिल वरुतिनी एकादशी आहे. असे चैत्र कृष्ण एकादशीला हे व्रत आहे. आपल्याकडे प्रत्येक एकादशीची एक वेगळी कथा आहे. धर्मराजांनी भगवान श्रीकृष्णाला एखादे प्रभावी व्रत सांगा अशी विनंती केली आणि विनंतीनुसार श्रीकृष्णाने हे व्रत धर्मराजाला सांगितले. व्रत पापनाशक आणि हे परलोकी सुख समाधान देणारे आहे. या व्रताच्या प्रभावाबद्दल आणखीनही अनेक कथा आहेत. धार्मिक मान्यतेनुसार एकादशी व्रत हे जगाचे पालनहार विष्णुदेवांना समर्पित आहे. या दिवशी विष्णूंची देवी लक्ष्मीसोबत विधिवत पूजा केली जाते. असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, संकटापासून मुक्ती मिळते. एकादशीचे व्रत करणे शक्य नसेल तर काही सेवा व उपाय करून देखील तुम्ही या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवू शकतात. असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. ह्या उपायामध्ये तुम्हाला सोमवारी आलेल्या वरुतिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू घरामध्ये जाळण्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेले दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे? कापुरासोबत जी वस्तू आपल्याला जाळायची आहे ते कोणते आहे, नंतर त्या वस्तूचे काय करायचे आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर पहा, वरुतिनी एकादशीच्या व्रतामुळे ग्रहदशा पालटण्यास मदत होते, परंतु केवळ हे कारण पुरेसे नाही. आपण जे प्रयत्न करतो, कष्ट घेत असतो, त्या प्रयत्नांना उपासनेची जोड म्हणजेच हे व्रत आहे. केवळ व्रत करून यशस्वी होता आले असते तर कोणी प्रयत्न केलेच नसते, परंतु अशा प्रकारची उपासना आपले मन एकाग्र करण्यास मदत करते. एकादशीच्या दिवशी दोन्ही वेळचा उपवास हा वासनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणजेच मिळवण्यासाठी सुचवलेला उपाय आहे. तोंडावर ताबा ठेवला की आपोआप मनावर ताबा येतो. मन शांत असले की ध्येयाचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो. ही महती आहे. एकादशीची महिन्यातून दोनदा हे व्रत येते. ते भक्तिभावाने केले असता त्याचे अनेक लाभ होतात. यासोबतच घरामध्ये असलेली नकारात्मकता, काही वास्तुदोष असतील, घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करता, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा हा फार काळ टिकत नसेल, आर्थिक धैर्य घरामध्ये राहत नसेल, तुमच्या घरातील मुलं लहान असो किंवा मोठी असो तुमचं ऐकत नसेल, हा हट्टीपणा करत असतील, अभ्यासामध्ये मुलांचे लक्ष लागत नसेल, स्पर्धात्मक परीक्षेसाठी ते तयारी करत असतील पण त्या परीक्षेमध्ये त्यांना यश प्राप्ती होत नसेल, ह्यासोबतच तुमच्या पतीची प्रगती होत नसेल, त्यांच्या नोकरी व्यवसायाविषयी काही समस्या असतील तर त्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात, जेही दोष किंवा नकारात्मकता त्यांच्याभोवती आहे ती संपूर्णपणे नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर संध्याकाळी दिवे लागणे, ज्या वेळेस देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्या वेळेपासून ते रात्री 12 पर्यंत तुम्हाला तुमच्या वेळेनुसार हा उपाय करता येणार आहे. पण जर शक्य असेल तर दिवे लागण्याची वेळ म्हणजे 6:30 ते 7:30च्या दरम्यान हा उपाय केला तर उत्तमच आहे. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला देवघरात समोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे, त्यानंतर तुळशी समोरील दिवा लावून घ्यायचा आहे. तुळशीला हरिप्रिया असं म्हणतात. तर आपल्या इच्छा, मनोकामना पूर्तीसाठी तुम्ही तुळशी समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यासोबतच धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आता त्यानंतर आपल्याला जी ही सेवा करायची आहे देवघरासमोर बसून करायची आहे. कोणतीही सेवा करत असताना ती अग्नीच्या साक्षीने करीत असतो, त्यामुळे तुम्ही तिथे आसन टाका आणि तिथे बसून हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे. आता आजच्या दिवशी जर तुम्हाला अडचण असेल तर तुमच्या पतीने किंवा मुलांनी ही सेवा किंवा उपाय केला तरीही चालेल.
ह्या उपायासाठी आपल्याला एक मातीचे भांडे घ्यायचे आहे. मातीचे भांडे घेण्याचं कारण म्हणजे मातीच्या वस्तू देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात आणि यामध्ये आपण ज्या वेळेस कापूर जाळतो त्यावेळेस त्याच्या सुगंधाने आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट होते. देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. मातीचे भांड नसेल तर मातीची पंती घेतली तरी चालेल, पण कापूर जाळण्याचे मातीचं भांड ते तुम्हाला देवाचं सामान मिळतं तिथे सहजरित्या मिळून जाईल. तिथून तुम्ही आणून ठेवायचं आहे. मातीचं भांडं नसेल तर मातीची पंती घेतली तरीही चालेल. हे जे कापूर जाळण्याचे उपाय असतात ते मातीच्या भांड्यामध्ये करायचे आहेत. आता जर तुमच्याकडे मातीचं भांडं नसेल तर तुम्ही मग पंती घ्यावी. मातीची पंती ही तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही तामण घेऊ शकता किंवा एखादी स्टीलची प्लेट घेऊ शकता. आता या सर्व वस्तू घेतल्यानंतर सर्वात आधी आपल्याला ह्या मुलांच्या भोवती असलेले दोष, नकारात्मकता, घरामध्ये असलेली आजारी व्यक्ती, त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता, त्याला असलेले दोष संपूर्णपणे नष्ट व्हावे त्यासाठी एक उपाय करायचा आहे. तर आपल्या घरामध्ये असते पिवळी मोहरी. आपल्याला चिमूटभर हातामध्ये घ्यायची आहेत. जर तुमचे पती किंवा घरातील कर्ती व्यक्ती असते ती बाहेरून घरात आल्यानंतर त्याची चिडचिड होत असते किंवा राग करत असेल तर अशा व्यक्तीवरून तुम्हाला ही वस्तू उतरून घ्यायची आहे. आता कुटुंबामध्ये तेवढेही सदस्य असेल तेवढ्यावरूनही पिवळी मोहरी उतरून घेत असताना प्रत्येकासाठी चिमूटभर आपल्याला पिवळी मोहरी जी आहे ती वेगवेगळी वापरायची आहे. एकदा पिवळी मोहरी घेऊन आपल्याला ही उतरून टाकायची नाही. ही चूक आपल्याला करायची नाही. तर तुमच्या घरामध्ये असलेली लहान मुलं त्यांच्यावरून 3 वेळा उतरून घेतल्यानंतर हातात असलेली पिवळी मोहरी एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही जमा करू शकता आणि अशाच प्रकारे घरातील सर्व सदस्यांवरून एखादी आजारी व्यक्ती आहे तिच्यावरून तिच्या डोक्यापासून पायापर्यंत असं 3 वेळा उतरून घ्यायचे आहे आणि उतरून घेत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे आणि अशाच प्रकारे कुटुंबातील सर्व व्यक्तींवरून तुम्हालाही मोहरी उतरून घ्यायची. स्वतःवरून देखील डोक्यापासून ते पायापासून तुम्ही पिवळी मोहरी उतरून घ्यायची. प्लेटमध्ये जमा केलेली मोहरी जी आहे ती घरातून बाहेर जायचे आहे आणि एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकायची. आणि जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असेल तर तुमच्या घरात असलेली डस्टबिन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायची आहे आणि त्या डस्टबिनमध्ये ही पिवळी मोहरी टाकून द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे त्या उपायासाठी आपल्याला 3 ते 4 भीमसेन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्या वड्या घेतल्यानंतर आपल्याला त्यावरती शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे. बघा, गाईचं तूप असेल, गाईचं शेण असेल, गोमूत्र ह्या सर्व वस्तू देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. कापुरावरती गाईचे तूप टाकण्याचे कारण म्हणजे यामुळे कापूर जो आहे तो बराच वेळ जळतो आणि तसेही लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण शुद्ध गाईच्या तुपाचा वापर हा करतोच. तर ह्या 2 वस्तू घेतल्यानंतर आपल्याला अजून 2 वस्तू ह्यासोबत लागणार आहेत, ज्यामध्ये आपल्याला 2 अखंड अशा लवंगा घ्यायच्या आहेत. तर फूल असलेल्या आणि यासोबतच घरामध्ये जर वेलची असेल त्याला आपण वेलदोडा म्हणतो, त्या 2 घ्यायच्या आहेत. बघा, ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या न वापरलेल्या घ्यायच्या आहेत. सगळ्यात आधी कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यावरती 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती 2 वेलची टाकायच्या आहेत. लवंग आणि वेलचीच्या सुगंधामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि कापुरामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता जी आहे ती संपूर्णपणे नष्ट होते. आता देवघरासमोर या वस्तू जाळल्यानंतर ते मातीचे भांडे उचलायचे आणि देवघरावरून हे मातीचे भांडे 3 वेळा ओवाळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते मातीचे भांडे आपल्या घरामध्ये फिरवून घ्यायचे आहेत. घराच्या कोपऱ्यामध्ये फिरवायचे आहे, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय करत असताना आपल्या घराच्या खिडक्या आणि दार थोड्या वेळासाठी उघड्या ठेवायच्या आहेत.
आणि हा उपाय करत असताना म्हणजेच आपण मातीचं भांडं संपूर्ण घरामध्ये फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करत ते मातीचे भांडे संपूर्ण घरामध्ये फिरवायचे आहे. घराच्या कोपऱ्यामध्ये फिरवायचे, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून. त्यानंतर ते मातीचे भांडे घेऊन आपापल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जायचे. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे तोंड करून ते मातीचं भांडं आपल्या घरावरून 3 वेळा ओवाळायचे असते. ओवाळून घ्यायचे आणि आपल्या घराच्या अंगणात जी तुळस असते तिच्यावरून सुद्धा हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचे आहे. तुळशीला हरिप्रिय असं म्हणतात आणि बऱ्याचदा आपण बघतो की नियमितपणे पाणी घालूनही बऱ्याचदा आपली तुळस जी आहे ती सुकते, परंतु तिला देखील नजरदोष होत असतो. त्यामुळे तुळशीवरून सुद्धा ही मातीची भांडं 3 वेळा वाळून घ्यायचं. त्यानंतर मातीचं भांडं जे आहे ते आपल्या घराच्या उंबरठ्याबाहेर तसाच ठेवायचा आहे, जोपर्यंत त्यामध्ये असलेला कापूर पूर्णपणे जळून शांत होत नाही. कापुरासोबत ज्या वस्तू जळालेल्या आहेत त्याची रक्षा तयार होते. ती सगळी थंड झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. ही जी रक्षा आहे ती एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची, जेणेकरून जी ही नकारात्मकता वास्तुदोष आहे ते घराच्या बाहेर निघून जातील. असा हा साधा सोपा उपाय तुम्हाला व्रत उपवास करणे शक्य नसेल तर आज संध्याकाळी असलेल्या वरुतिनी एकादशीच्या दिवशी नक्कीच करून बघा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ.